जगह पे ले जाते हैं। और नमस्कार, सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। मंडळी, मेकओव्हर करतो आहोत आपण आपल्या व्यक्तिमत्वाचा गेल्या भागापासून, आणि आजचा आपला विषय सुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे। गेल्या वेळेला थोडासा ओझरता उल्लेख झाला होता की आज आपण नेमकं कशाबद्दल बोलणार आहोत। पेहरावातून, थोडक्यात आपण जे कपडे घालतो त्याच्यातून आपलं व्यक्तिमत्व कसं प्रभावी ठरू शकतं त्याबद्दल सविस्तर आज आपण बोलणार आहोत। आजचा आपला विषय काय आहे बघूया। आज आपण बोलतो आहोत मेकओव्हर अर्थात कायापालट व्यक्तिमत्वाचा, आणि आजचा आपला विषय पेहरावातून प्रभाव, आणि हे सगळं आपल्याला सांगणार आहेत पल्लवी पाटगावकर मॅडम। नमस्कार मॅडम, तुमचं स्वागत कार्यक्रमात। इमेज कन्सल्टंट म्हणून त्या काम करतात आणि पेहरावातून आपण अधिकाधिक कसे प्रभावी ठरू शकतो यावर आज ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत। अर्थात तुमच्या मनात सुद्धा खूप प्रश्न असतील। आपले फोन नंबर्स काय आहेत ते बघून घेऊया। आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050, 24988050, 022 STD कोड, जी मंडळी मुंबईच्या बाहेरून फोन कॉल्स करणार आहेत आणि मोबाईलवरनं कॉल्स करणार आहेत त्यांच्यासाठी। आणि आजचा विषय आपल्याला माहितीचा झालाच आहे, पेहरावातून प्रभावी व्यक्तिमत्व कसं साधायचं। तर आजच्या विषयाशी संदर्भातच प्रश्न विचारा, आणि हो, प्रश्न विचारताना टीव्हीचा आवाज थोडासा कमी किंवा पूर्ण बंद ठेवा, म्हणजे इथे प्रश्न थेट छान पोहोचू शकतील। आता उत्तम पेहराव आणि पेहरावाचं एकंदरीत महत्त्व काय, हाच आपला चर्चेचा पहिला विषय। बरोबर। आपण मागच्याच भागात बघितलं की मेकओव्हर हा अंतर्बाह्य असतो, त्यामुळे एकदा आपल्याला नक्की झालं की हा माझ्यासाठी आहे आणि तो मला करायचा आहे, की बाकीच्या कसं करायचं हे सोपं जातं। आता पेहरावाचं असं आहे की जशी देहबोली असते तशी पेहरावाची किंवा पोशाखाची सुद्धा एक भाषा असते। शेक्सपियरचं एक वाक्य आहे, क्लोथ्स मेक इट अ मॅन। म्हणजे आपण जो पेहराव घालतो तो आपल्याबद्दल बरंच काही सांगून जातो। म्हणून इमेज कन्सल्टिंग मध्ये पेहरावाला खूप महत्त्व आहे। मग हा पेहराव कसा असावा हे आपण मागच्याच भागात बघितलंय थोडंसं, की पेहराव हा अप्रोप्रिएट असावा किंवा उचित असावा। म्हणजे मी कुठे जाणार आहे, मी कुठल्या वातावरणात आहे, मी कुठल्या लोकांना भेटणार आहे याच्यावर तो अवलंबून असतो। दुसरं असतो तो ऑथेंटिक असतो, म्हणजे तो माझं स्वत्व जपणारा असतो, की माझा व्यवसाय काय आहे, मी काय रोल्स करते किंवा माझ्या आवडीनिवडी काय आहेत, माझं व्यक्तिमत्व कसं आहे ते सगळ्यात जास्त खुलून कसं दिसेल आणि माझ्या व्हॅल्यूजला जागून ते कसं दिसेल। बरोबर, हे झालं ऑथेंटिक। तिसरं असतं तो आकर्षक असला पाहिजे। आता बऱ्याच वेळेला असं होतं की आपण असं होतं, सगळ्यांच्याच बाबतीत होतं की जर आपण जरा स्थूल असलो तर आपण खूप लूज फिटिंगचे कपडे घालतो, की आपल्याला असं वाटतं की आपण ते झाकून टाकू। तर तसं न करता आपण करेक्ट फिटिंगचे, म्हणजे जे बरोबर मापानी शिवलेले कपडे असतात ते घातले तर ते जास्त प्रभावी ठरतात। दुसरं की आपल्याला जे रंग खुलून दिसतात, म्हणजे जर मी तुला म्हटलं की रश्मी आज तू खूप छान दिसतीयस, फ्रेश दिसतीयस, याचा अर्थ तो रंग तुला खूप खुलून दिसतोय। बरोबर। मग अशा वेळेला ते कपडे घालावे ज्यांनी आपण छान दिसू शकू किंवा आपले व्यक्तिमत्व खुलून दिसेल। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते आपल्या बजेटमध्ये तो पेहराव बसला पाहिजे। अगदी खरं। कारण तुम्ही कुठलंही तुमचं बजेट असेल काही हरकत नाही, पण तुमच्या बजेटमध्ये बसणारे तुमचे पेहराव असू देत। म्हणजे माझ्याकडे 2 किंवा 3च सेट असतील असू देत, पण तरीसुद्धा मी ते क्वालिटी कॉम्प्रोमाइज करणार नाही तिथे। म्हणजे मला जर ते पेहराव सारखे सारखे वापरायचे असतील तर मी एवढी काळजी घेईन की मी जो कपडा घेणार आहे ते शिवायला तो चांगल्या क्वालिटीचा असेल, म्हणजे तो मला जास्त वेळ टिकू शकेल, टिकाऊ ठरेल। आता हे झाले 4 जे सूत्र आम्ही म्हणतो पेहरावाबद्दल। आता असं बऱ्याच वेळेला, मागच्या वेळेला मी गृहपाठ दिला होता त्यांना, याही वेळा देणार आहे की तुम्हाला एका समारंभाला जायचंय आणि तुम्ही कपाट उघडलं, कपडे अक्षरशः सांडतायत, पण तरी सुद्धा तुम्हाला हा प्रश्न पडतो, आज माझ्याकडे घालायला काहीच नाहीये। असं होतं का? तर ते स्वाभाविक आहे। बऱ्याच वेळेला असं का होतं, कारण आपण ना आपल्या कपड्यांबद्दल खूप भावनिक असतो। म्हणजे हे मला घरच्यांनी दिलंय, किंवा मी ह्या ट्रिपला गेले होते तिथून मी आणलंय, किंवा मी 18 वर्षाची असताना मला, अगदीच काही नाही तर हे ना मी 2 वर्षापूर्वीच आणलं होतं, पण आता थोडंसं वजन वाढलंय, पण 5 किलो कमी केल्यावर मी नक्की घालेन, नंतर नक्की घालणार, नक्की होईल ते मला। हे जे सगळे कपडे असतात ते सगळे आजपासून तुम्ही
बंद पॅक करून ठेवणार आणि बाजूला काढून ठेवणार. हा थोडासा कठीण गृहपाठ, खूप कठीण गृहपाठ आहे मला माहिती आहे, पण तरी सुद्धा तो तुम्हाला करायचा आहे. कारण जे तुम्ही कपडे मागच्या वर्षात घातलेले नसतील ते तुम्ही बाजूला काढून ठेवा. उरलेले जे कपडे असतील ते तुमचे ॲक्च्युअल जे आम्ही म्हणतो वापरण्यातले कपडे असतील, मग ते वेगवेगळे तुम्ही, जसं प्रत्येकाचा दिनक्रम आपल्याला माहितीच असतो, त्या दिनक्रमाप्रमाणे तुम्ही ते कपडे लावून ठेवा. म्हणजे तुम्हाला कळेल की तुमच्याकडे नक्की किती कपडे आहेत वापरण्यासारखे. एक वर्किंग वॉर्डरोब आपण जे आधी बोलत होतो तेव्हा तुम्ही म्हणत होतात की खूप सुंदर स्लाइड्स पण आहेत त्याच्या तुमच्याकडे, त्याच्याबद्दल काय सांगा? आता वर्किंग वॉर्डरोब म्हणजेच जे मी आता त्यांना सांगितलं की आता मी जर गृहिणी असेल, माझा बराचसा भाग हा घरी असतो, पण घरी असल्यावर सुद्धा मी काही म्हणजे जसं जॉबला जातात याचा माझा हा फुल टाइम जॉबच आहे, त्याप्रमाणे माझा वॉर्डरोब असावा. म्हणजे तो घरचे रात्रीचे कपडे घरी घालू नयेत, दिवसाचे कपडे वेगळे असावेत. मग मला बाहेर कुठे जायचंय त्याप्रमाणे ते कपडे कपाटात लावून ठेवले तर आपला बराच वेळ वाचतो आणि आपल्याला कळतं की नक्की आपल्याला काय घालायचंय ते. बरोबर. आणि अजून एक मला सगळ्यांना सांगावं असं वाटतं की हा जो पोशाख आहे ना, हा तुमच्यामुळे छान दिसणार आहे, त्यामुळे त्याचं दडपण आणू नका. ते छान, ते मजेत तो वापरा, तो कॅरी करा, कारण तो कॉन्फिडन्स तुमच्यामुळे येणार आहे फायनली त्या पोशाखात. आपल्याकडे स्लाइड्स आहेत वर्किंग वॉर्डरोबच्या, आपण ते आपल्या सगळ्या प्रेक्षकांना. बरोबर. आता पेहरावाचे ना सुद्धा भाग असतात, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं क्लोदिंग ज्याला आम्ही म्हणतो त्यात सुद्धा वेगवेगळे प्रकार असतात. आपण ते प्रकार जाणून घेऊया, त्यामागची सूत्र जाणून घेऊया आणि त्यामागचं एक लॉजिक असतं ते घालण्यामध्ये, ते आपण जाणून घेऊया. पहिल्या स्लाइडकडे आपण वळूया. तुमच्या समोर जी स्लाइड आहे त्याच्यात डाव्या बाजूला जे तुम्हाला दिसतंय हा ज्याला आम्ही फॉर्मल किंवा बिझनेस क्लोथ्स, बिझनेस फॉर्मल असं आम्ही त्याला म्हणतो. तुम्ही हे जर कपडे बघितलेत तर त्याच्यात तुम्हाला दिसेल की आपण जे ऑफिस म्हणजे जे मोठ्या बोर्ड मीटिंग्सला आपण कुठे घालतो, एखादी व्यक्ती तुम्ही अशी बघितली तर पहिलं इम्प्रेशन त्या व्यक्तीबद्दल काय पडतं की हा कुठल्या तरी मोठ्या सिनियर मॅनेजमेंट लेवलला असणार आहे. तर ह्या कपड्यांचं वैशिष्ट्य काय आहे? ह्या कपड्यात डार्क कलर्स वापरले जातात. अच्छा. ते बऱ्याच वेळेला फुल स्लीव्स असतात. त्याच्यात गडद रंग जे वापरतो आपण ते काळा, ग्रे, निळा, ब्राऊन बऱ्याच वेळेला, पण काळा, निळा आणि ग्रे हे रंग जास्त वापरले जातात. त्याच्यामध्ये पॉवर दाखवण्याची बरोबर साइन असते. आणि त्याच्याबरोबर डार्क लाईट कॉन्ट्रास्ट म्हणजे गडद आणि फिका कॉन्ट्रास्ट हे वापरलं जातं. बऱ्याच वेळेला ते रंग, ते जे कापडं असतात, ते मटेरियल जे वापरतो आपण त्याला स्वतःचा एक जीव असतो, ज्याला फर्म फॅब्रिक आम्ही म्हणतो असं. नंतर त्याच्यात जर लाईन्स वापरल्या, म्हणजे जर रेषा वापरल्या त्या कपड्यात, तर त्या सरळ रेषा असतात. कारण सरळ रेषा याला आम्ही बोल्ड लाईन्स असं म्हणतो म्हणून. आणि दुसरं असं की ते आता तुमच्या डाव्या बाजूला जे चित्र तुम्हाला दिसतंय याच्यात जो जॅकेट आणि जी ट्राउझर आहे ते मॅच्ड आहे. आता ह्या सगळ्या पोशाखाचा नक्की काय उपयोग? ह्यातून जो संदेश दुसऱ्या माणसापर्यंत पोहोचतो तो असा असतो की कर्तृत्व, स्टेबिलिटी किंवा स्थैर्य, ज्याच्यात नॉलेज आहे असा माणूस त्या ह्याच्यातून प्रतीत होतो, म्हणून हे कपडे घालतात. मग हे कुठे घालायचे? तर तुम्ही इंटरव्ह्यूला घालू शकता, तुम्ही जर बोर्ड मीटिंगला जाताय अशा वेळेला घालू शकता, तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कस्टमरला भेटायला जाताय तिथे घालू शकता, कॉन्फरन्सेसना घालू शकता आणि ओव्हरसीज ट्रॅव्हलना सुद्धा घालू शकता. कारण हे कपडे तुमचं क्रेडिबिलिटी जे असते ते सगळ्यात जास्त ह्याच्यातून दिसते. आता जे उजव्या बाजूला तुम्हाला दिसतंय त्याला आम्ही इनफॉर्मल किंवा कॅज्युअल क्लोथ्स म्हणतो. अच्छा. हां, तर आता हे कॅज्युअल क्लोथ्समध्ये तुम्ही बघाल तर बऱ्याच, आणि जे आपण फॉर्मल क्लोथ्स म्हटले त्याच्यात कॉलर बऱ्याच वेळेला असते, जे इनफॉर्मल किंवा कॅज्युअल कपड्यात नसते. हे आणि ते हे मापाचेच असले पाहिजे असं नाही. जे इनफॉर्मल क्लोथ्स असतात जे तुम्हाला रेडीमेड मिळतात ते तुम्ही घालता, पण जे तुम्ही शिवून घेता, टेलर्ड क्लोथ्स आम्ही ज्यांना म्हणतो किंवा फॉर्मल क्लोथ्स ज्यांना आम्ही म्हणतो, ते कायमच तुमच्या मापाचे शिवलेले असतात, म्हणूनच त्यांना पॉवर ड्रेसिंग असंही म्हणतात. ज्याच्यात स्ट्रेट लाईन, सरळ रेषा आपण बघितल्या, तेच आपण आता भारतीय पोशाखात दाखवतोय की तो गडद आणि पांढरा, म्हणजे काळा आणि पांढरा जो गडद आणि फिका कॉन्ट्रास्ट आहे तो आपण वापरलाय. साड्या नेसायच्या असतील
तर त्या शक्य तेवढं प्लेन साड्या असाव्यात ज्याला छोटीशी बॉर्डर चालेल, पण खूप भपका नसावा. म्हणजे ते कपडे घातल्यावर ना त्या कपड्यांकडे डायरेक्ट लक्ष जाता का, म्हणजे अरे बापरे हे काय घातलंय, पण त्या व्यक्तीकडे लक्ष जायला पाहिजे आणि मग ती व्यक्ती खुलून दिसली पाहिजे की हा ही व्यक्ती कोणीतरी आहे की ती लक्ष वेधून घेतेय, अशी ही पॉवरफुल व्यक्ती आहे असं त्या व्यक्तीला ते कपडे जुळून आले पाहिजे. तर हे इंडियन ड्रेसिंग आहे. त्यांचा पुढचा प्रश्न आहे की मी ऑफिसमध्ये काय घालू शकतो. बरोबर. आपण पुढच्या स्लाइड्समध्ये बघणारच आहोत की वेगवेगळा पोशाख काय असू शकतो ऑफिसमध्ये जायला, त्याचं आपण थोड्याच वेळात त्यांना उत्तर देऊ. आणि परफ्यूम बद्दल त्यांनी छान प्रश्न विचारलाय आणि मी त्यांना सांगू इच्छिते की परफ्यूम जेव्हा आपण लावतो एकतर तो आपल्या आवडीचा असावा, प्रश्नच नाही. त्याचा फ्रेग्रन्स जो असतो ना तो वास जास्त स्ट्रॉंग नसावा. आणि जेव्हा आपण परफ्यूम लावतो ना एकतर तो ज्याला आपण पल्स पॉइंट्स म्हणतो तिथे असावा, पण इतकाही स्प्रे करू नये की दुसऱ्यांना पण त्याचा वास. बऱ्याच वेळेला दुसरे लोक त्या परफ्यूमला अलर्जिक असू शकतात, म्हणून तो परफ्यूम आपल्यासाठी असावा. हवं तर एक छोटीशी बॉटल तुम्ही बरोबर घेऊन जा, मध्ये जर कमी झालाय असं वाटलं तर परत मारा, पण दिवसाच्या सुरुवातीला शेवटपर्यंत आपल्याला तो टिकवायचा आहे म्हणून फवारा मारू नका. बरोबर आहे. एक फिटिंग ज्याला आपण म्हणतो कपड्याचं ते सुद्धा खूप महत्त्वाचं असतं कुठल्याही क्षणी. फक्त ऑफिस किंवा समारंभाबद्दलचा हा विचार नाहीये. तर त्या फिटिंग बद्दल तुम्ही काय सांगाल. अगदी म्हणजे खरंच हा प्रश्न विचारलास त्याबद्दल खरंच धन्यवाद. फिटिंग हे खूप महत्त्वाचं असतं. मग ते कसं फिट असावं तर ते तुमच्या मापाला फिटिंग असावं. मग ते खूप लूजही नको आणि खूप टाईटही नको. बऱ्याच वेळेला असं होतं रश्मी की जसं आपण मगाशी म्हटलं की खूप लूज फिट आहे, तो मला खूप छान वाटतोय, खूप कम्फर्टेबल वाटतोय म्हणून आपण घालतो. तर तसं नका करू. तुमच्या मापाचे हल्ली रेडीमेड सुद्धा कपडे तुमच्या मापाचे मिळतात. एकदा ट्रायल रूममध्ये जाऊन फिटिंग करून बघा. बऱ्याच वेळेला आपण त्या गोष्टीचा कंटाळा करतो, तर असं करू नका. एकदा फिटिंग बघा. ते जेव्हा अर्धा इंच कम्फर्ट असेल तेव्हा ते करेक्ट फिटिंग असतं. दुसरं असं की खूप टाईट फिटिंगचे कपडे घालू नका, ते चांगले दिसत नाहीत. बरोबर आहे. हां, आणि स्पेशली जे ऑफिसमध्ये काम करायला जातात त्यांच्यासाठी एक छोटीशी टिप आहे की आपण जेव्हा म्हणजे भारतीय पोशाखाबद्दल बोलतोय म्हणून मी म्हणते की आपण जेव्हा कुर्ता घालतो तेव्हा त्याच्या खाली सलवार घालू शकतो, चुरीदार घालू शकतो आणि लेगिंग हा प्रकार असतो तो घालतो. बरोबर. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही चुरीदार घातलात तर तो जास्त फॉर्मल दिसतो, तो घेरदार सलवारपेक्षा. आणि दुसरं लेगिंग जर तुम्हाला घालायचं असेल तर ते छोट्या कुर्तीजवर घालू नका. हा खूप रेग्युलर दिसणारा एक काय म्हणतात प्रॉब्लेम आहे आणि त्याच्यावर आज तुम्ही सांगितलं ते खूप महत्त्वाची ठरणार आहे ही टिप. कारण लेगिंग हे खूप टाईट असतं आणि कुर्ती जी असते ती छोटी असते. तुम्हाला जर लेगिंग घालायचं असेल तर ते एकतर अनारकली खाली घालू शकता किंवा जर खूप लांब कुर्ता असेल तर ठीक आहे लेगिंग घालणं, पण छोट्या कुर्तीज या एकतर ट्राउझरवर चांगल्या दिसतात किंवा जीन्सवर चांगल्या दिसतात, पण लेगिंग्स त्याच्या खाली घालू नका. त्याच्याऐवजी जेगिंग हा प्रकार असतो तो घातलात तरी चालेल, म्हणजे तो इंडो वेस्टर्न असं त्याचं फिटिंग होतं आणि ते छान दिसतं. आणि आपल्याला आरसा ही गोष्ट मॅडमने गेल्याच भागात सांगितले, तो नेहमीच आपल्याशी खरं बोलत तेव्हा ठीक आहे हे चालून जाईल असं आरसा कधीच सांगत नाही. तो आपल्याला सांगतो हे चांगलं दिसतंय किंवा चांगलं दिसत नाहीये, तर त्याचं जरा थोडंसं ऐकूया नाही का. आणखीन एक आपण आधी एक फोन घेऊ. जरूर. आश्लेषा देशपांडे आपल्याशी बोलतायत. नमस्कार. हॅलो आश्लेषा. हॅलो मॅम. हाय बोथ ऑफ यू. हॅलो बोला. हा, मला विचारायचं होतं की ऑफिसमध्ये जाण्यासाठी 25 ते 30 वयोगटातल्या मुलींसाठी तुम्ही काय सजेस्ट कराल. ओके, थँक्यू. आश्लेषाचा असा प्रश्न होता की 25 ते 30 नुकतं ऑफिसला जायचं वय असतं आता, पण जर सगळं करिअर म्हटलं तर त्यांनी कशा पद्धतीने क्लोदिंग करावं. बरोबर, छान प्रश्न विचारलाय त्यांनी. आता मी एक स्लाइड दाखवते, त्याच्यात वेगवेगळ्या पद्धती आहेत पोशाखाच्या. त्यातली आता तुम्ही कुठल्या वातावरणात आहात, म्हणजे ऑफिसमध्ये तुमच्या काय वातावरण आहे हे आधी लक्षात घ्या आणि मग त्याप्रमाणे तुमचा पेहराव निवडा. बऱ्याच वेळेला असं होतं की ऑफिसमध्ये पूर्ण वेस्टर्न कपडे असतात. बरोबर. मग अशा वेळेला वेस्टर्न घालणं सगळ्यांनाच क्रमप्राप्त होतं, पण जर तुम्हाला त्यात कम्फर्ट वाटत नसेल तर तुम्ही इंडो वेस्टर्न घातलं बऱ्याच वेळेला तरी सुद्धा चालेल.
मग अशा वेळेला इंडो वेस्टर्न घालताना एखादा स्कार्फ घेतलात किंवा एखादी ॲक्सेसरी घातलीत तर तो छान दिसून येतो, खुलून दिसतो. आता मी जी स्लाइड दाखवते त्याच्यात तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन्स आहेत, त्यातला तुम्ही कुठलाही ऑप्शन घेऊ शकता तुमच्या वातावरणाप्रमाणे. बरोबर आहे. त्यात तुम्हाला जे डावीकडे दिसतं, जे आपण मगाशी पण बघितलं, ज्याला पॉवर ड्रेसिंग म्हणतो आम्ही किंवा ज्याला आपण टोटल फॉर्मल म्हणतो. जर तुम्ही वेस्टर्न घालणार आहात तर एखादं जॅकेट नक्की शिवून घ्या आणि त्याच्यात गुंतवणूक करा, म्हणजे चांगलं कपड्यात इन्व्हेस्ट करा तुम्ही. दुसरं जे आहे ते टिपिकली आपण ऑफिस वेअर ज्याला आम्ही म्हणतो, की त्यात ट्राउझर येतात, त्याच्यात शर्ट्स येतात. मग त्या शर्ट्समध्ये वेगवेगळे प्रकार असतात. मग काही प्लेन शर्ट्स असतात ज्याला आम्ही सॉलिड कलर्स म्हणतो, किंवा जे लाईन्स स्ट्राइप्सचे शर्ट्स असतात, किंवा काही काही वेळेला फ्लोरल असतात. जॉमेट्रिक डिझाईन्स जे असतात ना, म्हणजे कधी त्रिकोण, चौकोन असे जे जॉमेट्रिक डिझाईनमध्ये जे कपडे असतात ते फॉर्मल वेअरला अगदी चालून जातात. त्यामुळे ते जरूर घाला. तुम्ही नुसता वेस्टर्न घालणार असाल तर जसं मी म्हटलं तसं की ट्राउझर मिक्स अँड मॅच बरेच तुम्हाला करता येतात. ते आपण थोड्याच वेळात बघणारच आहोत कसे करणार आहोत ते. पण हे जे सगळे तुम्हाला ऑप्शन्स आहेत, किंवा जर साडी नेसणार असाल किंवा इंडियन ड्रेस घालणार असाल, जसं कुर्ती आणि खाली चुडीदार, तर ते कुर्तीजमध्ये तुम्हाला वेगवेगळे कलर्स हल्ली मिळू शकतात. फक्त फॉर्मल वेअर म्हणजे ऑफिसला जाताना एक लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला 3/4 स्लीव म्हणजे मोठ्या स्लीव्सचे शक्य तेवढं कपडे घाला. स्लीवलेस फारसं फॉर्मल वेअरमध्ये येत नाही. आणि मला वाटतं साडी आपण म्हणत असू तर आज ज्या पद्धतीने तुम्ही साडी नेसलेली आहे आणि ब्लाउजचा जो पॅटर्न आहे, मला वाटतं तशा पद्धतीचं हे तो पॅटर्न तर चालतोच, पण ती फक्त 25 आणि वर्षाची आहे. त्यामुळे तिला फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे त्यांना की फुल स्लीव 3/4 स्लीव्स किंवा मोठ्या स्लीव्स हे गरजेचं आहे. प्लेन कपडे म्हणजे प्लेन सॉलिड कलर्स तुम्हाला जास्त वेळा मिक्स अँड मॅच करता येतील. त्याच्यावर कधी स्कार्फ घ्या, कधी दुपट्टा घ्या, कधी ॲक्सेसरी घाला, या सगळ्यात तुम्ही मिक्स अँड मॅच करून तुम्ही ते इफेक्टिव्हली वापरू शकता. मगाशी तुम्ही खूप छान म्हणत होतात की एक फोकल पॉइंट असतो ड्रेसचा, की त्याच्यावर एक लक्ष जातं पटकन, तर तो कसा असला पाहिजे, ते खूप इंटरेस्टिंग आहे. हो, कुठलाही पेहराव तुम्ही घातलात ना, तर आता जर मी तुझ्याकडे बघणार आहे, पहिल्यांदा माझ्या डोळ्यात भरेल ती आत्ता घातलेली तू ओढणी किंवा दुपट्टा. तर आपण जेव्हा तयारी करतो स्वतःची म्हणजे पोशाख घालतो, तेव्हा त्याच्यात एक फोकल पॉइंट किंवा डॉमिनंट पॉइंट असावा. मग खूप पॅटर्न्स एकत्र घातले आणि त्याच्यात खूप ॲक्सेसरीज म्हणजे कानातलं गळ्यातलं आपण सगळं सेम मॅचिंग केलं तर कधी कधी डोळ्यांना ते त्रासदायक डिस्ट्रॅक्शन होतं, ज्याला आम्ही जारिंग म्हणतो, असं होऊ शकतं. तर तुम्ही जर एक मोठा नेकपीस घालणार असाल तर बाकीचे कपडे तुम्ही टोन डाऊन किंवा प्लेन ठेवा. किंवा जर तुम्ही एखादा पॅटर्न घालणार असाल तर मग बाकीचं पॅटर्न असू देऊ नका, ते बाकीचे कपडे प्लेन ठेवा. तर हा फोकल पॉइंट नेहमी लक्षात घ्या. जरी पुरुषांसाठी तुम्ही जर टाय हा खूप लाल रंगाचा असेल किंवा पिवळ्या रंगाचा असेल तर तो त्या टायकडे आधी लक्ष जातं, एवढं लक्षात ठेवा. मग किंवा जर माझा सूट किंवा शर्ट जर खूप लाईन्सचा असेल तर मग मी बाकीचे माझा जॅकेट जर लाईन्सचं असेल तर मग माझा शर्ट थोडा सबऑर्डिनेट टोन डाऊन आणि माझी पॅन्ट ही थोडी टोन डाऊन असेल. तर हे थोडे नियम लक्षात ठेवले ना की आपल्याला ड्रेसिंग जास्त सोपं जातं. टायचा खूप इंटरेस्टिंग विषय तुम्ही काढलाय, पण आपण त्याच्याकडे वळण्या अगोदर डॉक्टर प्राजक्ता मुळे यांचा फोन आहे. नमस्कार. नमस्कार. मला असं म्हणायचंय, विषय खूपच अगदी स्त्रियांना मुलींना आवडता आहे यांचा हा ऑफकोर्स पार्ट नाही, पण मला एक सांगायचंय, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये वेणी घालणं, अंबाडा बांधणं हे का कमी प्रतीचं समजलं जातं. सगळ्या हल्ली बॉब शिवाय कापलेल्या केसाशिवाय दिसतच नाही. अरे का म्हणून सलवार कमीज असला साडी असली तरी घाला ना वेण्या, काय फरक पडतो. हल्लीच्या मुलीला वेणी घालता येत नाही. एकदा माझ्या भाचीला मी सांगितलं माझी एकदा वेणी घालून दे, हात दुखतोय, तर तिला घालता आली नाही. असं का बरं. मला असं वाटतं की अंगभर कपडे असून खरं सौंदर्य भारतीय स्त्रीचं तुम्ही आयडेंटिटी म्हणाल तर पूर्ण व्यवस्थित झाकलेले अंग आणि सिम्प्लिसिटी मध्येच आहे असं मला वाटतं. लता मंगेशकर एवढ्या त्यांची एक लिजंड आहेत, इतकी इमेज छान आहे की नाही, तशी सिम्प्लिसिटी आपण का नाही आता परत आणू शकत हे मला सांगायचंय. यावर तुम्ही जरा विश्लेषण करावं. थँक्यू व्हेरी मच. बरं, थँक्स अ लॉट. हेअर स्टायलिंग आणि जुन्या पद्धती, मला वाटतं वेणी वगैरे प्लेट्स
या वेगळ्या नावाने परत आले का अस्तित्वात? हो, डॉक्टरांचा अगदी मुद्दा खरोखरच अगदी खूप महत्त्वाचा आहे. असं असतं की जरी आम्ही म्हटलं ना की फुल स्लीव्स घाला, फॉर्मल कपड्यात कुठेही अंग प्रदर्शन नसतं. ते 3/4 स्लीव असतात, ते साध्या रंगाचे. तुम्ही बघितलीच आहेत चित्र आता की ज्याच्यात आपण बघितलं, त्यात एक सिम्प्लिसिटी असतेच, कारण आपण त्या माणसाकडे लक्ष देत असतो, त्या व्यक्तीकडे लक्ष देत असतो. आता ह्याच्यात त्यांनी जे म्हटलं हेअरस्टाईल हा एक ग्रूमिंगचा सगळ्यात मोठा भाग आहे. तुम्हाला जर आणि परत असं असतं की प्रत्येकाचा चॉईस असतो ह्याच्यात, की जर मला केस मोकळे सोडायचे असतील आणि तसे आवडत असतील. मंजिरी घोरपडे आपल्याशी बोलतात पुण्याहून. नमस्कार. नमस्कार मॅडम. नमस्कार. माझी मुलगी कॉलेजमध्ये आहे, पण ती बहुतेक वेळा खूप चुकीचे कपडे घालते. म्हणजे पार्टीला जाताना पंजाबी ड्रेस वगैरे आणि मंदिरात किंवा कुणाच्या घरी जाताना चुडीदार असं घालते, वेस्टर्न वेअर घालते. सॉरी. तर यावर सोल्युशन कसे काढावे? धन्यवाद. कम्युनिकेशनचा भाग आहे हा सगळ्यात महत्त्वाचा, की त्यांना असं वाटतं की मुलगी नेमकं उलट प्रकारचं काहीतरी ड्रेसिंग करते. कसं असतं, जसं मी म्हणते तसं की कॉलेजमधली मुलं असतात, त्यांना एक स्वतःचं लॉजिक असतं आणि ते आपण रिस्पेक्ट केलंच पाहिजे. की जर तिला मंदिरात जाताना जीन्स घालून, तसं काही प्रॉब्लेम असू नये कशालाच, पण असं असतं की ॲज लॉंग ॲज ते पूर्ण कपडे आहेत तर तिने ते घालावेत. पण जर आपण मागच्या वेळेला म्हटलं की ते योग्य असावे, त्याच्यावर आपण बरंच बोललो की जर एखादं ऑकेजन आहे जिथे पूजा आहे, अशा पूजेच्या वेळेला आपण बरोबर कपडे घालून जाणं हे महत्त्वाचं अशासाठी असतं, कारण तिथे जमलेले लोक असतात, त्यांना आपण रिस्पेक्ट दाखवत असतो आणि तोही तितकंच महत्त्वाचा असतो. की मी काय घालते हे मला आवडत असेल, पण जर माझ्यामुळे तिकडच्या आजूबाजूला असलेल्या लोकांना त्रास होणार असेल तर मी चुडीदार घातला तरी चालणार आहे थोड्या वेळ. बरोबर आहे. तर का नाही घालायचा? मला वाटतं आणि परफेक्ट फिटिंग आणि परफेक्ट स्टाईलचे कपडे असल्यावर ते डोळ्यात असे खूपच सुधारणा. म्हणजे जरी तुम्ही पार्टीला चुडीदार घालून गेलात किंवा पंजाबी ड्रेस घालून गेलात, पण त्यातले रंग, त्यातलं फिटिंग, त्यातला जो ग्रेस त्याच्यात, तर तुम्ही कुठेही उठूनच दिसाल. बरोबर आहे. मग ते असं अरे हे काय घातलं असा विचार येत. म्हणजे मंजिरींचा प्रश्न बरोबर आहे की माझी मुलगी देवळात जाताना, ती जर एकटी देवळात गेली आणि तिने ते काही जीन्स घातली काय किंवा चुडीदार घातला काय, तो पण ती जर एखाद्या ऑकेजनला जाते आणि तिथे तुमचे नातेवाईक आहेत किंवा मोठी माणसं आहेत, तर त्यांना रिस्पेक्ट दाखवायला म्हणून आपण काही काही गोष्टी करतो आणि त्या कराव्यात. बरोबर. पद्मश्री अहिरे आपल्याशी बोलतायत. नमस्कार. हॅलो मॅडम. नमस्कार पल्लवी मॅडम. हॅलो. बोला. हॅलो, नमस्कार पल्लवी मॅडम. नमस्कार. तुमचा आवाज येतोय मॅडम. सलग प्रश्न विचारा. माझा आवाज येतोय का? हो येतोय. हा मॅडम, मी एक डॉक्टर आहे आणि BMC म्हणजे कॉर्पोरेशन मध्ये सर्व्हिस करते ऍज अ मेडिकल ऑफिसर. तर मला नेहमी पेहरावाबद्दलचा प्रश्न पडतो की हॉस्पिटलमध्ये काम करत असल्यामुळे ऍक्च्युली साडी नेसणं मला अतिशय आवडतं, पण नेहमीचं जे रुटीन काम आहे त्यामध्ये साडी हा पेहराव मला सूट होत नाहीये. तर अशा वेळी ऍज अ डॉक्टर तुम्ही कुठला पेहराव सजेस्ट कराल? धन्यवाद. प्रत्येक व्यवसाय गणित पेहराव्याची गणितं सुद्धा बदलत जातात, नाही का? याला जोडून मी असं विचारते की कोणत्या गोष्टी प्रत्येकाच्या वॉर्डरोब मध्ये असाव्यात? हा एक खूपच छान, रश्मी खूपच छान होता. आता मी एक स्लाइड दाखवते. जसं त्यांनी विचारलं की साडी नेसायला आवडते, पण त्यांच्या कामाच्या स्वरूपात त्यांना ते जरा कठीण वाटतंय, पण त्या साडीला ऑल्टरनेटिव्ह काय असू शकतो? तर आता त्या डॉक्टर आहेत. तर एक म्हणजे आता मी जी स्लाइड दाखवते त्याच्यात एक म्हणजे कॉम्बिनेशन कसं तुम्हाला करता येईल, ज्याला आम्ही क्लस्टर कॉन्सेप्ट असं म्हणतो. तर ह्या स्लाइडमध्ये तुम्ही बघितलंय की एक काळा कुर्ता आहे, तर त्या काळ्या कुर्त्यात तुम्हाला वेगवेगळी ऑप्शन्स आम्ही दिली आहेत की तुम्ही ते बेज म्हणजे क्रीम कलरच्या चुडीदार बरोबर घालू शकता, तुम्ही ब्राऊन कलरच्या. तुम्हाला जर फॉर्मल वेअर करायचं आहे तर त्या प्लेन याच्याबरोबर ती ओढणी म्हणजे दुपट्टा आहे तो चालून जातो, किंवा ते जॅकेटही चालून जातं, किंवा जर तुम्हाला तिथूनच ऑफिसमधूनच आणि कुठल्या तरी फंक्शनला जायचं आहे तर पटकन एक नुसत्या दुपट्ट्याच्या चेंजनी तुम्हाला किंवा जॅकेटच्या केशरी जॅकेटनी तुम्हाला त्या ऑकेजनला जाता येतं. आता प्रत्येकाच्या ह्याच्यात हे का महत्त्वाचं, कारण तुम्ही जेव्हा सॉलिड कलर्स आम्ही ज्याला म्हणतो किंवा प्लेन कलर्सचे कुर्ते घेता तेव्हा एकतर तुम्हाला
मिक्स अँड मॅचला खूप उपयोगी पडतात, म्हणजे कमी कपड्यात तुम्हाला बरेच पोशाख मिळतात. बरोबर आहे. दुसरं असं की हे जे प्लेन कपडे असतात ना ते तुम्हाला ऑफिस वेअरला सहज घालू शकता तुम्ही. अगदी खरं. तिसरं की त्या डॉक्टर आहेत, त्यामुळे त्यांना त्यांच्या पेशंटशी कनेक्ट करणं खूप महत्वाचं आहे. तर त्यांनी एक तर डॉक्टर असल्यामुळे त्यांचा एप्रन हा येणारच, तर त्याच्यात तुम्ही एक वेगवेगळे हे तर घालूच शकतात त्या, पण तरी त्याच्यात त्यांना पॅटर्न्स घ्यायच्या असतील तरीही त्या पॅटर्न्स ते त्याच्यात ॲड करू शकतात. पण त्यांना पॅटर्न्स ॲड करायचे, नेहमी तुम्ही पॅटर्न्सचा जेव्हा विचार करताना तेव्हा पॅटर्नचा विचार करताना तुमची देहयष्टी जाणून घ्या. बरोबर. हां, म्हणजे मी जर खूप माझी मोठी देहयष्टी असेल तर मी अगदी छोटे आणि अगदी मोठे पॅटर्न्स नाही वापरू शकत, कारण ते अजून मोठी दिसायला. मग माझा स्केल हा मीडियम टू लार्ज अशी स्केल असणार आहे. त्यामुळे ह्या पॅटर्नची स्केल लक्षात घ्या. जॉमेट्रिक पॅटर्न्स कुठल्याही, जसं मी म्हटलं, फॉर्मल वेअरला वापरू शकता. तुम्ही वेगवेगळ्या रंगसंगती वापरू शकता ज्या तुम्हाला खूप खुलून दिसतील आणि पेशंट्सनाही छान वाटेल. अरे वा. कलर्स बद्दल प्रत्येक रंगाची एक काहीतरी सायकोलॉजी असते, तर त्यानुसार रंगाची निवड कशा पद्धतीने आपण करायची, काय सांगाल तुम्ही? कलर्स हा इमेज कन्सल्टिंग मध्ये खूप मोठा विषय आहे रश्मी, बरं का, की आम्ही त्याच्यात कलर व्हील वापरतो. म्हणजे कलर हे करताना आम्ही, आता जर मला तुझ्यावर कलरचा कुठले कलर चांगले दिसतात हे जर करायचं असेल तर मला तुझ्या डोळ्यांचा रंग काय, केसांचा रंग काय, मग तुझ्या स्किनचा रंग काय, असं सगळं गृहीत धरून आम्ही कलर सांगत असतो. पण एवढं सगळं करणं शक्य नाही. पण थोड्याशा टिप्स मी देते की जर आपल्याला साध्या टिप्स आहेत की केशरी रंग एशियन स्किनवर शक्य तेवढं केशरी, निळा हा रंग, या कलर फॅमिलीज आपण म्हणतो, त्या उठून दिसतात. तुम्ही जेव्हा कपडे घालताना आरशासमोर उभे राहताना तेव्हा तो रंग तुम्हाला खुलून दिसला पाहिजे. स्वतःच सांगतो तो रंग की छान दिसतोय. आता त्यात 2-4 टिप्स पण मी देणार आहे की जर आपल्याला बारीक स्लिमिंग इफेक्ट जर द्यायचा असेल आणि थोडंसं बारीक दिसायचं असेल आहोत त्याच्यापेक्षा, तर मोनोक्रोमॅटिक म्हणजे एक कलर फॅमिली ह्याचा जर तुम्ही सलवार कमीज घालणार असाल तर तो पूर्ण सलवार आणि कमीज एका रंगात असलं तर तुम्ही त्यात स्लिम दिसता. अजून थोडं ते कलर इफेक्ट असतो. डार्क कलर्समध्ये आपण बारीक दिसतो, काळ्यात म्हणूनच म्हणतात ब्लॅक मेक्स यू लुक स्लिम. तर तो ह्याच्यासाठी, कारण जिथे आपलं स्थूलपणा आहे जर तो वरती आहे किंवा खालच्या बाजूला असला तर तिथे तुम्ही डार्क कपडे घाला, म्हणजे ते तुम्हाला तो स्लिमिंग इफेक्ट देईल. आणि मग जर तुम्ही सलवार कमीज एका रंगात घातला तर मग तुम्ही ॲक्सेसरी किंवा दुपट्टा हा त्याच रंगाला मॅचिंग असा घालू शकता. म्हणजे आम्ही तो जो म्हणतो की मोनोक्रोमॅटिक स्कीम ऑफ कलर्स, म्हणजे सेम कलर फॅमिलीचे कलर्स, त्यांनी तुम्ही निश्चितच स्लिम दिसू शकता. मग कलर्समध्ये सुद्धा वेगवेगळ्या फॅमिलीज आहेत. मग कॉम्प्लिमेंटरी कलर्स सगळ्यात छान दिसतात अगदी, कारण ते उठून दिसतात, एकमेकांना अगदी ते खुलवतात म्हणून. किंवा आम्ही ज्याला म्हणतो ॲनालॉगस कलर स्कीम असते की जर लाल असेल तर त्याच्या आजूबाजूचे, म्हणजे मग त्याच्यात तुमचा पेटल रोज पेटल रंग आला, असे सगळे वेगवेगळ्या लाल छटा तुम्ही वापरू शकता. आणि मग लाल छटातला एक जर छटा मी घेतली आणि तो जर मी त्या ऑपोजिट कॉम्प्लिमेंटरी कलरला मॅच केली तरीही ते छान दिसतात. म्हणजे जे खरं मी असं म्हणते की जे आर्टिस्ट असतात आणि ज्यांना रंगांची खरं, त्यांना तर खूपच मजा येते हे. बरोबर आहे. आणि हा सगळा वेळ आपण स्वतःच्या पेहरावावर घालवतोय, त्याच्यामुळे आपल्या व्यक्तिमत्वाला खुलवण्याचा आपण प्रयत्न करतोय. तो वेळ आपण स्वतःसाठी दिला पाहिजे. मात्र भारत वावळ आपल्याशी बोलतायत. नमस्कार. नमस्कार मॅडम. बोला. आपल्या व्यक्तिमत्वाचा मेकओव्हर किंवा व्यक्तिमत्वाचा विकास करताना पेहरावाबरोबरच माझी आणखी एक कल्पना आहे की आपली इतरांबरोबर संवाद साधण्याची शैली किंवा बॉडी लँग्वेज कशा प्रकारे असावी, त्यामुळे आपला व्यक्ती विकास होऊ शकतो. आणि त्याचबरोबर जागतिक स्तरावर आज इंग्रजीचं प्रभुत्व वाढलेलं आहे. जगात आपण कुठे गेलो तर इंग्रजीचं ज्ञान असतं, आपल्याशी जोर असतं. तर आपलं हे व्यक्तिमत्व इंग्रजी संभाषण करताना त्याचा प्रभाव पण आपल्या व्यक्तिमत्वावर होऊ शकतो का? धन्यवाद. भारतजी, तुमचा जो पहिला प्रश्न आहे ना, बॉडी लँग्वेज आणि एकंदरीत कसं वावरायचं, ह्याच्याबद्दल पुढल्या भागामध्ये आपण खूप सविस्तर बोलणार आहोत, नाही का? आणि इंग्रजी बद्दल जर सांगायचं गेलं तर खरं तर गेल्या एपिसोडमध्ये मॅडमने अगदी थोडक्यात सांगितलं होतं, पण आज परत थोडं रिव्हिजन करूया. जरूर. इंग्लिश बद्दल आपण, कारण ते हल्लीची लँग्वेज ऑफ कम्युनिकेशन मानली जाते. इंग्लिश भाषा सुधारायची असेल तर पहिलं त्याचं दडपण आणायचं नाही. ती भाषा कम्युनिकेशनसाठी आहे हे लक्षात घेऊन मग त्याच्यावर काम करायचं, ही पहिली पायरी.
दुसरं की इंग्लिश, जसं मी मागच्या भागात सांगितलं की इंग्लिशचं एखादं मॅगझिन घ्या किंवा पेपर घ्या आणि मोठ्याने वाचा आणि बरोबर एक डिक्शनरी ठेवा की काय होतं, एखादा शब्द अडला जाऊ दे, आपण संदर्भ लागून जातो आपला की ह्या वाक्याला काय म्हणायचं नक्की शब्दाला. तसं न करता त्या अडलेल्या स्पेलिंगचा आपण काय त्याचा नेमका अर्थ काय आहे तो जाणून घेऊया आणि तो एकदा जाणलात ना की तो शब्द बऱ्याच वेळेला वापरा, योग्य ठिकाणी वापरा. आणि आपले जे घरचे असतात ना, ते ज्याला आम्ही म्हणतो होम ग्राउंड असतं की त्यांच्यावर आपण अगदी बिनधास्त नेट प्रॅक्टिस करू शकतो. त्यांच्याशी असे तुमचे लोक तुम्ही सिलेक्ट करा आणि त्यांच्याशी इंग्लिशमध्येच बोलायचा प्रयत्न करा की आपोआप ते इंग्लिश सुधारतं. समोरचा माणूस जेव्हा तुम्हाला सांगेल की नाही हे, तर त्याचा वापर करा. दुसरं, आरशासमोर उभं राहून एक रोज कुठला तरी एक पॅसेज रोज वाचून दाखवा स्वतःला. आणि तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की रोज एक पॅरेग्राफ लिहून काढायचा प्रयत्न करा. त्यांनी असं होतं की आपण जेव्हा लिहायला लागतो ना, तेव्हा आपलं नवीन आपल्याला शब्द सुचत जातात. अगदी खरंय. आणि आरशाला अक्षरशः मित्र करायला सांगितलं मॅडमने. ह्याच्यामध्ये आरसा नाही आहे आपला मित्र, आपण आधी स्वतःचं मित्र होणं फार गरजेचं आहे. तर मग सगळ्या गोष्टी आपल्यासाठी सोप्या होऊ शकतात. नंदा म्हात्रे आपल्याशी बोलताय डोंबिवलीहून. नमस्कार. शिक्षण क्षेत्रामध्ये जेव्हा आपण पेहरावाचा विचार करतो तेव्हा पूर्वीपासून जी काही संस्कृती चालत आली आहे, साधी राहणी, उच्च विचारसरणी, पुष्कळ जणांनी खूप मोठे हे शिक्षणाचे हे पार केलेत साध्या राहणीमानातून. पण आजकाल असं झालेलं आहे की फॅशन जास्ती आणि शिक्षण कमी. शिक्षणाच्या गुणवत्तेकडे पेक्षा त्याच्या पेहरावाकडे किंवा त्याच्या भडक मेकअपकडे जास्ती लोक आकृष्ट होतात. इव्हन पॅरेंट्स आणि संस्था दोन्हीकडून असा आग्रह असतो की शिक्षकाचा पेहराव चांगला पाहिजे, म्हणजे हल्लीच्या फॅशन प्रमाणे चांगला पाहिजे. तर अशा वेळेला शिक्षकांनी कोणत्या प्रकारे पेहराव ऍक्सेप्ट करावा? कारण शिक्षकांची काय तेवढी इकॉनॉमिकल परिस्थिती चांगली नसते किंवा त्यांना आर्थिक उत्पन्न पण फारसं नसतं. आणि पॅरेंट्स आणि शिक्षकांच्या मध्ये हा एक खूप मोठा डिफरन्स लक्षात येतो की शिक्षक गरीब असतात, कधी पॅरेंट्स श्रीमंत असतात किंवा जास्ती फॅशनेबल लेवलचे असतात. त्यावेळेला शिक्षकांनी कोणता निर्णय घेतात? ओके, खूप महत्त्वाचा प्रश्न विचारला. मुळात फॅशनेबल कपडे ही कॉन्सेप्टच खरं तर नसावी, नाही का? अप्रोप्रिएट ह्याच्याबद्दलच आपण बोलतोय. आणि दुसरा महत्त्वाचा त्यांनी सांगितलं की सगळे शिक्षक विशेष करून इकॉनॉमिक कंडिशन हे खूप फॅशनेबल कपडे किंवा महागडे कपडे घेण्याची नसू शकते काही वेळेला. तर अशा वेळेला आकर्षक पेहराव आपण कसा करू शकतो? अगदी बरोबर रश्मी, की जेव्हा आपण पेहराव करतो ना तेव्हा तो फॅशनेबल आहे की नाही हे महत्त्वाचं नाही आहे, तो उचित आहे ना ते महत्त्वाचं आहे. आता त्या शिक्षक आहेत, तर आता शिक्षक या नात्याने त्या काय काय घालू शकतात? तर जसं आपण मगाशी जे क्लस्टर म्हटलं की जर मी काळा कुर्ता शिवला किंवा असे 2 किंवा 3 प्लेन कुर्ते शिवले तर त्याच्यावर मला मिक्स मॅच बऱ्याच गोष्टी करता येतात. जर तुम्ही सलवार म्हणजे चुरीदार कुर्ता घालत असाल तर बऱ्याच वेळेला असं होतं की आपण खूप पॅटर्नचे कपडे घालतो. जेव्हा आपण खूप पॅटर्नचे कपडे घालतो ना तेव्हा अथॉरिटी लेवल कमी होते. आपल्याला एक कनेक्ट पण व्हायचं असतं आपल्या स्टुडंट्स बरोबर आणि तरी सुद्धा एक डिस्टन्स ठेवायचं असतं. आपल्याला म्हणजे सगळ्या पालकांबरोबर सुद्धा एक कनेक्ट व्हायचं असतं. मग अशा वेळेला हे कपडे खूप उपयोगी पडतात. बरोबर आहे. जर एक मी स्टँड कॉलर हल्ली येते, स्टँड कॉलर 3/4 स्लीव असे जर मी कुर्ते आणि फिटिंगचे कपडे असे जर मी 2-3 कुर्ते शिवून घेतले तर त्याच्यावर मी बरेच आउटफिट्स करू शकते. हा एक भाग झाला. जर साड्या आणि दुसरं मला असं सांगायचं आहे की हे जे आपण प्लेन कुर्ते शिवतो ते सगळ्या बजेटमध्ये येऊ शकतात. रश्मी, मला हे इथे आवर्जून सांगायचं आहे की मी म्हणजे माझ्या अभ्यासाचा हा एक भाग होता म्हणून मी एकदा आपलं जे लाइनिंग मटेरियल असतं, जे कपड्यांना लाइनिंग लावतो आपण ते जे मटेरियल हल्ली मिळतं थोडंसं थिक असतं, त्याचा मी एक काळा कुर्ता शिवून घेतला होता आणि तो मी घालायचे, कुठेही घालायचे, लोकांना कळायचंही नाही की ते लाइनिंग मटेरियल आहे. बरोबर. त्याच्यावर घातलेली ओढणी किंवा त्याच्यावर घातलेल्या एखाद्या ॲक्सेसरी पीसनी तो वेगळाच दिसायचा. मला एवढंच इथे म्हणायचं आहे की प्रत्येक इकॉनॉमिक लेवलला घालण्यासारखे कपडे असतात. त्याच्या रंगाकडे आणि त्याच्या डिझाईनकडे आपण लक्ष दिलं तर आपण कुठलाही पेहराव इफेक्टिव्हच करू शकतो. त्याच्यामध्ये मग आपण किती त्याच्यावर खर्च करतोय
हे महत्त्वाचं नाहीये. आणि आणखीन एक की क्लासिक क्लोदिंग आपण ज्याला म्हणतो, जसे आपण क्लस्टर बघितलं किंवा जसं आता तू घातलंयस, क्लासिक क्लोदिंग जे असतं ते कधीही फॅशनच्या बाहेर जात नाही, ते कायमच फॅशनमध्ये असतं. त्यामुळे एखाद्या शिक्षकाला हे किंवा एखादी जर तुम्ही साडी नेसत असाल तर ती प्लेन साडी बॉर्डरची असली तर त्याचा प्रभाव जास्त पडतो प्रिंटेड साडीपेक्षा. बरोबर आहे. आणि त्या साड्या फक्त एकच तुम्हाला काम करायला लागणार आहे, जिथे आपल्याला ताग्यानी कपडे मिळतात त्या एखाद्या होलसेल मार्केटमध्ये थोडा वेळ काढा आणि जा, कारण त्या ताग्यांच्या कपड्यात तुम्हाला तुमचे वेगवेगळे पोशाख सापडतील आणि तुमच्या बजेटमध्ये सापडतील. आणि शिक्षकांच्या बाबतीत म्हणायचं झालं तर जर तुम्ही विद्यार्थ्यांना विचारलं ना तर एखाद्या शिक्षिकेचा किंवा शिक्षकाचा एक स्टाईल स्टेटमेंट असते. बरोबर. आणि ती मुलांना खूप आवडत असते, खूप आवडते. त्याच्यामध्ये ते कपडे किती फॅशनेबल आहेत किंवा किती खर्च केलाय त्यावर ह्याच्याकडे मुलं बघत नाहीत एका पॉइंट नंतर. पुण्याहून फोन आहे, स्मिता माने आपल्याशी बोलतायत. नमस्कार. हा, हॅलो, बोला. मी 40 वर्षाची आहे, मी मॅरिड आहे आणि मला नेहमी हा प्रश्न पडतो की माझा सावळा कलर असल्यामुळे तर मी खूप कन्फ्युज आहे सावळ्या कलरमुळे. आणि माझे मिस्टर मल्टीनॅशनल कंपनीत काम करतात आणि मला ते खूप कॉन्व्हेंट मधून आहेत, मी मराठी मीडियम मधून, आणि मला नेहमी इंग्लिशचा खूप प्रॉब्लेम होता. प्लीज कन्सल्ट मी. ओके, थँक्यू. आम्ही जे यानंतर विषय बोलणार होतो ते सगळे तुम्ही एका प्रश्नामध्ये विचारलेत. एक तर एज ट्रान्झिशन म्हणजे 40 ते 50 हे खूप महत्त्वाचं मानलं जातं. आणि दुसरं गृहिणींसाठी जे क्लोदिंग आहे की त्यांनी कशा पद्धतीने छान कपडे छान स्वतःला ठेवावं पेहरावातून. बरोबर. आता आपण एक एक प्रश्न एका वेळेला घेऊया. 40शी नंतर म्हणजे आपल्या सगळंच बदल घडत असतात, स्वतःत सुद्धा घडत असतात. पुलंचं एक खूप छान वाक्य आहे की 40शी नंतर चला नवीन डाव टाकूया. तसं नवीन करायचं म्हणजे पोशाखातून काय करायचं, तर वेगळं दिसायचं म्हणजे नक्की काय करायचं. तर जर मी इतके वर्ष प्रिंटेड सलवार कमीज किंवा प्रिंटेड साड्या नेसत असेल तर आता मी थोडासा बदल करून सॉलिड कलर्स घालायला लागेल. किंवा जर मी इतकी वर्ष काहीच ॲक्सेसरी घातली नसेल तर एक छोटीशी ॲक्सेसरी घालावी. हा बदल लोकांना जाणवतो आणि आपल्याला स्वतःला सुखावणारा असतो. मग चेंज म्हणजे याचा अर्थ तुमच्याकडे जे कपडे आहेत ते सगळे तुम्ही टाकून द्या असं नाही. पुढच्या वेळेला जेव्हा तुम्ही खरेदी कराल तेव्हा हे करून बघा की जर साडी नेसत असाल तर एखादी बॉर्डरची साडी किंवा एम्ब्रॉयडरीची साडी जी तुमच्याकडे आजपर्यंत नसेल ती तुमच्या वॉर्डरोबमध्ये येऊ द्या. किंवा जर तुमच्याकडे तुम्ही कायमच हाफ स्लीव्स घालत असाल तर थोडेसे 3/4 घालून बघा. किंवा अगदी घराच्या घरी स्लीवलेस घालायचे असतील तरी सुद्धा ते घालून बघा जर तुमच्या वातावरणाला ते बरोबर असतील तर. आता मी ज्या स्लाइड्स दाखवणार आणि आणखीन एक रश्मी अगदी महत्त्वाचं आहे की जरी आपण घरी असलो ना तरी सुद्धा आपण जर ऑफिसला गेलो असतो तर कशा राहिलो असतो तसे कपडे घरच्या घरी सुद्धा घालावेत. रात्रीचे कपडे दिवसा घालू नयेत. कारण असं होतं की जग आता छोटं होतंय. तुम्ही ऑफिसला जात नसाल, तुमच्या घरचे ऑफिसला जात असतील तर त्यांचे सहकारी आजूबाजूला असतातच. मग एक फर्स्ट इम्प्रेशन पडतं. बरोबर. त्यामुळे आपला दिवस हा आपला फुल टाइम जॉब आहे. म्हणजे हा किती महत्वाचा आहे काय सांगायला नकोच. जिच्यावर डोलारा सगळा पेलतो घराचा ती सगळ्यात महत्वाची व्यक्ती असते. त्यामुळे तिने छान दिवसभरात सुद्धा जे आपण जर मला बाहेर जायचं असेल तर मी कसे कपडे घालीन तसे दिवसात घालावे. अगदी 2 ते 3 सेट असले तरी चालतील पण ते पूर्ण म्हणजे काय प्रॉपर. म्हणजे सलवार कमीज घालायचं असेल तर तो ओढणी सकट पूर्ण घालावा. साडी नेसायची असेल तर ती पिन करून राहावी. नीटनेटकं केस असावेत. वेल ग्रूम्ड आपण ज्याला म्हणतो तसंच घरी राहावं. आता मी काही चित्र दाखवणार आहे तुम्हाला. त्याच्यात पहिली जी 2 चित्र असतील ती समज तुम्ही हे कपडे घरी घालताय. आता कसं असतं कुठलीही गृहिणी असली ना तर तिला फुल रेंज आम्ही जी म्हणतो की फुल रेंज कपड्यांची अवेलेबल असते. बरोबर. म्हणजे जर तुम्हाला काही फॉर्मल वातावरणात असाल तर तुम्ही घरी सुद्धा फॉर्मल कपडे घाला. आता मी काही मुंबईच्या भागात राहिले होते जिथे गृहिणी फॉर्मल कपड्यातच बाहेर पडायच्या किंवा घरी असायच्या. तर तुमचं वातावरण काय आहे त्यावर तुम्ही ते ठरवा. आणि तुम्हाला मी वेगवेगळे ऑप्शन्स देते जे तुम्ही आता समज तुम्ही गृहिणी असाल पण तुमचा काही गृह उद्योग असेल स्वतःचा,
तुम्ही जर तुमच्या कस्टमर्सना जाऊन भेटणार असाल तर ह्यातले कुठलेही ऑप्शन्स तुम्ही निवडू शकता. ते तुमच्या वातावरणाला योग्य आहेत ना एवढंच ठरवा आणि तुम्हाला आवडतायत ना एवढं ठरवा. वरचे जे ऑप्शन्स आहेत ते कदाचित तुम्ही घरी घालत असाल तर खालचेच ऑप्शन आहेत मग ते शिक्षकांना उपयोगी पडतात. जर तुम्ही शिक्षक असाल तर किंवा तुम्ही घेत असाल तर किंवा तुम्ही शिक्षकांना भेटायला जात असाल तर या साड्यांचे काही प्रकार दिले आहेत मी. दुसरी अजून एक स्लाइड आहे ज्याच्यात मी जे म्हणते की जो 40शी नंतर चेंज करायचा असेल तर एखादा जॅकेट घालून बघा. किंवा एखादा जर तुम्ही ड्रेस मटेरियल घेणार असाल विकत तर प्रिंटेड न घेता जो मी हिरवा कलरचा एक ऑप्शन दाखवलाय तो तसा घेतला तरी चालेल. किंवा जर स्कार्फ बांधायचे असतील तर तसे एखादा स्कार्फमध्ये इन्व्हेस्ट करा की तो एक स्कार्फ घेतला तर त्याच्यावर बऱ्याच कुर्ती किंवा बऱ्याच कपडे त्याच्यावर जाऊ शकतात. हे ऑप्शन्स आहेत. हे असेच्या असे वापरा असं नाही पण तुम्हाला त्यातून एक आयडिया येईल की बदल करावा म्हणजे नक्की काय करावं. तर हे वेगवेगळे एखादा ट्राय करून बघा म्हणजे आवडला तर मग पुढचे हे करा. नंतर तुम्ही आणखीन त्याच्यामध्ये मग एक्सप्लोर क्रिएटिव्हिटी दाखवू शकता. मगाचा आपला टायचा जो मुद्दा होता बरोबर तो राहिला होता कारण बऱ्याच पुरुष मंडळींना असं वाटत असतं की काय हा टाय नेकटाय नको संकट असतं ते खूप मोठं. त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? आता असं असतं की टाय घालायला आधी बऱ्याच लोकांना आवडत नाही की गळफास बसल्यासारखं वाटतं की काय असं वाटतं. पण हल्ली बऱ्याच कॉर्पोरेट याच्यात किंवा जरी तुम्ही बिझनेस मीटिंग तुमचा स्वतःचा बिझनेस असेल आणि जर तुम्ही कस्टमर्सना भेटायला जात असाल तर हल्ली बऱ्या फॉर्मल ड्रेसिंगमध्ये नेकटाय हा वापरला जातो. मग आपल्याला सगळ्यात मोठं संकट असतं की मी कुठल्या सूटवर किंवा कुठल्या शर्टावर कुठला नेकटाय घालायचा. साधी गोष्ट सांगते बऱ्याच प्रकारचे असतात पण जो आपण डार्क क्लासिक ब्लू असं ज्याला म्हणतो तो डार्क ब्लू किंवा बर्गंडी म्हणजे थोडासा जास्त लाल जो डार्क लाल ते रंगाचे ते दोन्ही रंग जे आहेत ना ते क्लासिक टाईज म्हणून वापरले जातात. त्यामुळे तुम्हाला जर कन्फ्युजन असेल की काय घालायचं ह्यापैकी कुठलाही टाय निवडला तरी चालेल. आता टाय जेव्हा निवडाल तेव्हा परत जसं आपण ॲक्सेसरी निवडतो किंवा पॅटर्न निवडतो तेव्हा आपण देहयष्टी लक्षात घेतो तसंच टाय निवडताना सुद्धा देहयष्टी लक्षात घ्या. म्हणजे जेव्हा जर आपली खूप मोठी देहयष्टी असेल तर थोडेसे मीडियम टाईज घ्यायला पाहिजेत. अगदी छोटे किंवा स्लिम टाईज घेतले तर ते चांगले दिसत नाहीत. अच्छा त्यामुळे हेही लक्षात घ्या. दुसरं मगाशी एक प्रश्न होता मी परत मागच्या प्रश्नाकडे जाते त्यांचा होता की जर मी स्थूल असले तर मी काय करावं. तर जेव्हा आपण स्थूल असतो ना तेव्हा 2-3 गोष्टी पटकन कराव्यात. एक तर जसं मी म्हटलं मोनोक्रोमॅटिक म्हणजे एका रंगामध्ये तर ते कपडे घातले तर तुम्हाला स्लिम दिसायला होतं. स्ट्रेट लाईन सरळ रेषांचे कपडे घातले तरी कारण आपल्या लाईन डायरेक्शनमध्ये आपलं लक्ष जातं. म्हणून तिसरं की आपलं समोरच्या माणसाचं अटेन्शन हे तुमच्या चेहऱ्याकडे गेलं पाहिजे. मग एखादी ॲक्सेसरी किंवा चेहऱ्याचा थोडासा मेकअप केला म्हणजे मेकअप केला म्हणजे खूप करा असं नाही पण चेहरा हलकासा केला किंवा लिपस्टिक लावली काजळ लावलं असं नीट चेहऱ्याकडे लक्ष जातं. चौथं की साधी ओढणी घ्यायची पॅटर्न जर आपण नेहमी अशी ओढणी घेतो त्याच्याऐवजी जर इथे व्हेरिएशन आम्ही व्हेरिएशन म्हणतो असेल तर अशा दोन्ही बाजूनी घेतला तर ती एक चांगली स्टाईल आहे ज्यानी आपला हाईड होतं थोडंसं. आणि शेवटचं म्हणजे थर्ड लेअर आम्ही ज्याला म्हणतो की जॅकेट घातलं तर हे व्हेरिएशन परत. त्यांचा आणखी एक प्रश्न असा होता की स्किन टोन जो आहे तो थोडासा सावळा आहे बरोबर आणि त्याला जोडून मला असं विचारायचं की उंची सुद्धा कमी जास्त असते मग त्याप्रमाणे कसं आपण लक्ष द्यायचं. आता त्यांचा पहिला प्रश्न आपण घेऊया की स्किन टोन जर डार्क असेल ना तर आपल्या स्किनला म्हणजे साधारण ग्रे ब्राऊन असं ज्यांनी आपले रंग अजून डल दिसतील असे रंग वापरू नयेत. तर ब्राईट रंग मग केशरी चांगला दिसतो म्हणजे ऑरेंज फॅमिली चांगली दिसते किंवा निळी फॅमिली चांगली दिसते किंवा असे जे रंग वापरावेत. आता कसं होतं ब्राऊन डार्क स्किन असेल तर परत ते मर्ज झाल्यासारखं होतं मग ते चांगलं दिसत नाही. कॉन्ट्रास्ट नेहमी छान दिसतो त्यामुळे कॉन्ट्रास्ट जरूर वापरा म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट किंवा डार्क कलर म्हणजे गडद रंग फिका रंग असा जेव्हा कॉन्ट्रास्ट आपण वापरतो ना तेव्हा ते जास्त उठून दिसतं. म्हणजे जर मी पांढरा रंग घेतला आणि त्याच्याबरोबर काळे स्ट्राइप्स घेतले किंवा डार्क रंगाचे स्ट्राइप्स घेतले तर त्या कॉन्ट्रास्टनी माझा चेहरा जास्त उजळून निघतो. आणि उंच किंवा ठेंगणं ह्याच्यामध्ये सुद्धा खूप आता प्लेन असं म्हणतात की प्लेन आहे ते थोडंसं जरा बुटके असतं त्यांनी घातलं तर उंची वाढल्यासारखी वाटते.
जसं जसं काय होतं माहितीये, खूप ज्यांची उंची नसते, जे खूप उंच असतात ते अनारकली घातले किंवा असे घालू शकतात. जे हाईटनी थोडे कमी असतात ना, त्यांनी परत मोनोक्रोमचा त्यांना खूप फायदा होतो, कारण तुम्ही उंच पण दिसता, जसं स्लिम दिसतं. आणि डॅन्ड्रफसाठी आपण काळजीही घेतलीच पाहिजे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा आपण नुसतं पेहराव म्हणून उपयोग नाही, तर या सगळ्या गोष्टी सुद्धा आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. आणखीन एक सगळ्यात महत्त्वाचं आहे की जरी आपण पेहरावाबद्दल बोललो आणि पोशाखाबद्दल बोललो, तरी ह्या सगळ्याबरोबर तुमचं हसणं खूप महत्त्वाचं असतं. जसं आपण श्रीखंडात केशर घालतो आणि वेलची पूड घालतो किंवा आयसिंग ऑफ द केक जसं त्याला आपण म्हणतो, तसं तुमचं हसणं असतं. मग ते कसं असावं, तर ते निखळ निर्मळ असावं, खरं असावं, ते तुमच्या हृदयातून दुसऱ्याच्या हृदयापर्यंत भिडावं, ते लहान मुलासारखं असावं आणि जे डोळ्यापर्यंत पोचावं. क्या बात आहे. हे जेव्हा तुम्ही कराल आणि तसंच जेव्हा तुमचं हसणं होईल, तेव्हा तुमची प्रतिमा सगळ्यात सुंदर दिसेल आणि तेव्हाच तुमचा पोशाख सुद्धा परिपूर्ण होईल त्या हसण्याने. पण एक अगदी शेवटची काही मिनिटं आपल्याकडे आहेत, जाता जाता एकच विचारायचं आहे की बऱ्याच गृहिणींना हाऊस कोटवर घराबाहेर पडायची एक सवय असते, तर ते फक्त जाता जाता गृहपाठाचा भाग आहे हा पुन्हा एकदा, ह्या गोष्टी आपण नाही केल्या पाहिजे, कारण समोरच्यावर इम्प्रेशन त्याचं चांगलं होत नाही. बरोबर, कारण हे एक तर हायजीनच्या दृष्टीने चुकीचं आहे की जे तुम्ही रात्री कपडे घालता तेच तुम्ही बाहेर जाताना घालता, हायजीनच्या दृष्टीने ते बरोबर नाही. आणि दुसरं की ते बाहेर गेल्यावर ते तुमचे अगदी प्रायव्हेट कपडे असतात, त्यामुळे ते कधीही घालून बाहेर जाऊ नका. तुम्ही कुठलेही, भलेही तुम्ही जीन्स घाला, साडी नेसा, सलवार कमीज घाला, काही तुम्हाला कम्फर्टेबल असेल ते घाला, पण जे घरचे कपडे असतात, अगदी पर्सनल कपडे असतात, ते घालून बाहेर जाऊ नये. हा दुसऱ्याचाही तितकाच अवमान आहे, स्वतःचा तर आहेच पण दुसऱ्याचाही आहे. त्यामुळे ही गोष्ट अगदी कायम लक्षात ठेवा. आणि हे फक्त स्त्रियांसाठी नाही, हे पुरुषांसाठी सुद्धा इक्वली अप्लाय, कारण त्यांना असं वाटतं की काही जाऊ शकतं बाहेर, तर असं नाही आहे. तर त्यांनी सुद्धा सगळ्यांनी विशेष करून अप्रोप्रिएट कपडे घालणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि आजचा गृहपाठ लक्षात असेलच की जे वर्षभरापूर्वी आपण वापरलेले कपडे आहेत त्याची एक वेगळी बॅग करायची. आरशाचा गृहपाठ सोपा होता हा थोडासा कठीण आहे. पुढल्या भागामध्ये आपण एथिक्स कसे पाळायचे, बॉडी लँग्वेज कशी आहे, एटिकेट्स कसे असावेत त्याच्याबद्दल बोलणार आहोत. पण आजचा कार्यक्रम कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आपला पत्ता काय आहे बघूया. निर्माती सखी सह्याद्री, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030 आणि आपला ईमेल ID आहे sakhisayhadri@gmail.com. भेट होईल पुढल्या भागामध्ये. इंटरेस्टिंग विषय आहे तो सुद्धा. आज मात्र इथेच थांबतोय. नमस्कार.